तुटले पाश जीवनाचे, कळले मर्म अंतरीचे, सुख सार हे गुरुवाणीचे, अमृत वर्षे ज्ञानाचे वरदान। संत गाथा श्रवणाने चित्त निर्विकल्प होते, बुद्धीची मशागत होऊन अहंकार गळून पडतो आणि मनोजय होतो। परंतु अनेकदा मायेच्या प्रभावाखाली वेंधळा जीव आशा बाळगत जगत असतो व हा जीव दुःखमय संसारातून बाहेर पडण्याचा साधा खटाटोपही करत नाही। मृत्यूसाठी जन्म अन जन्म म्हणून मृत्यू हे जन्म मृत्यूचे दुष्टचक्र अटळ आहे। पण जन्माला येऊनही परमेश्वराला न जाणता जगणे ही निद्रा आणि परमेश्वराला जाणून जगणे ही खरी जागृती। आणि जागृती झाली की त्या जन्माचे सोने झालेच म्हणून समजा। यासाठी सद्गुरूंच्या सहवासात येणे, त्यांना शरण जाणे गरजेचे आहे। सद्गुरूंच्या मुशीत त्यांच्या मार्गदर्शनाने, संतांच्या संगतीने मानव ह्या निद्रेतून जागा होतो व त्यास स्वस्वरूपाची ओळख होते। अशा भगवत प्राप्तीशिवाय जगणे हे निव्वळ लाजिरवाणे असे मनाने ठाम केलेल्या नाशिक जिल्ह्यातील भक्तांची मांदियाळी प्रवचन श्रवणाने थक्क झाली होती। संसार तापाने होरपळलेल्या जीवांना क्षीररूपी प्रबोधनाचे भाग्य लाभले होते। औचित्य होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा दिव्य पादुका दर्शन सोहळा, जो दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी निमगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथे दिमाखात साजरा झाला। तब्बल 7,000हून अधिक भाविकांच्या उपस्थितीत हा मंगल उत्सव पार पडला। भाग्यवंत यजमान श्री व सौ वत्सला वाल्मिक धोंडगे यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी श्रींच्या पादुकांचे आगमन झाले। कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी यजमानांच्या घरापासून कार्यक्रमस्थळी निघालेल्या रथात विराजमान असलेल्या परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांची मिरवणूक अतिशय प्रशस्त होती। पारंपरिक एकता जपणाऱ्या मिरवणुकीत विविध पथकांचा समावेश करण्यात आला होता। पालखी निघाली ती पायी पायी, आत बसली नरेंद्र आई। पालखी निघाली ती पायी पायी, आत बसली नरेंद्र आई। पालखी निघाली ती पायी पायी, आत बसली नरेंद्र आई। पालखी निघाली ती पायी पायी, आत बसली नरेंद्र आई। एक दोन तीन आणि एक चार, 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 बोला स्वामींचा जय जयकार। पालखी निघाली ती पायी पायी, आत बसली नरेंद्र आई। पालखी निघाली ती पायी पायी, आत बसली नरेंद्र आई। पालखी निघाली ती पायी पायी, आत बसली नरेंद्र आई। मुख्य कार्यक्रम ठिकाणी ही मिरवणूक पोचता सुवासिनींनी श्रींच्या पादुकांचे औक्षण करून स्वागत केले। मखमली पायघडीवरून सुशोभित संतपीठावर परमपूज्य गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुका आसनस्थ होताच सर्वत्र उल्हासमय वातावरण निर्माण झाले होते। धर्म का सभी प्राणियों में हत्या, विश्व का सत्य की सभी हिंदुओं में पुरोहितांच्या उपस्थितीत श्रींच्या पादुकांचे विधिवत षोडशोपचारे पूजन झाले। यावेळी 500 भाविकांनी आपल्या घरून आणलेल्या प्रतिकात्मक पादुकांचे तन्मयतेने पूजन केले।
परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीचा धडा गिरवत जिल्ह्याच्या वतीने जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या सामाजिक कार्याला हातभार म्हणून मोबाईल टॉयलेट व्हॅन सुपूर्द करण्यात आली. यावेळेस परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सामाजिक उपक्रमांची माननीय श्री सुहास अण्णा कांदे, आमदार नांदगाव व अन्य मान्यवरांनी भरभरून प्रशंसा केली. त्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या प्रवचनकार प्रियाताई राऊत यांनी प्रवचनाची सेवा पार पाडली. रामनामाची गोडी मला लाविली हो, किती दयाळू गुरु माझी माऊली. रामनामाची गोडी मला लाविली हो, किती दयाळू गुरु माझी माऊली. सदर कार्यक्रमात परमपूज्य जगद्गुरु माऊलींच्या सर्वव्यापी शिकवणीतून प्रेरित झालेल्या 768 भाविकांनी उपासक दीक्षा स्वीकारून आध्यात्मिक प्रवासात रुची दर्शविली. यानंतर दर्शन रांगेला सुरुवात झाली. शिस्तबद्ध लांबच लांब रांग श्रींच्या दिव्य पादुकांवर नतमस्तक होऊन पुढे सरकत होत्या. परमपूज्य सद्गुरूंच्या निर्गुण सानिध्यातील दिवस मावळतीला पोहोचताच संपूर्ण दिवस सेवेत आकंठ बुडालेल्या आणि जमलेल्या सर्व भाविकांनी सांगता आरती करून लाडक्या परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना निरोप दिला. श्री गुरुदेव.